पहापड येथे सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडला पोळा। सरपंच ग्रामपंचायत पहापड, मी व माझ्या ग्रामपंचायतच्या टीमच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना आणि माझ्या गावकऱ्यांना मी पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत। मला एकच सांगायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे का ज्या बैलपोळा हा सण आहे बैलपोळ्याचा, आणि ज्या बैलाच्या भरोशावर आपला परिवार आपण चांगल्या रीतीने पार पाडतो, आपल्या मुलींचे लग्न आणि आपला परिवार छान, ज्या बैलाच्या भरोशावर आपण आजपर्यंत ऐश करून राहिलो आहे, आज तो बैल कास्तकार हा महाराष्ट्रातला कास्तकार हा त्या बैलाचा वापर करून कत्तलखान्यात पाठवते, हे फार खूप दुःख आहे आम्हाला। तरी हे कत्तल कुठंतरी थांबली पाहिजे आणि आमच्या सर्जा राजाला चांगली वागणूक मिळाली पाहिजे, असं मी जाहीर करतो पूर्ण महाराष्ट्राला। आणि ज्या बैलाच्या भरोशावर आपण जगतो त्याला आपल्या जीवाप्रमाणे त्याला वागवलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। एवढे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पहापड येथे पोळा हा शांत स्वरूपाने पार पाडण्यात येत आहे। तेव्हा हा हरास पद्धतीने पहापड येथे हरास झालेला आहे आणि पहिल्यांदा आपल्या पहिल्या नंबरचे ज्यांनी 6,000 काही रुपये आहे त्यानुसार त्यांची पहिली जोडी निघेल आणि सेकंड नंबरवर ज्यांनी 5,002 आहे तो मागून जोडी काढील, अशा पद्धतीनं पहापडचा पोळा हा हरास झालेला आहे। नानाजी भोयर पोलीस पाटील 26/10/93 पासून पहापड येथे पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहोत। तेव्हापासून पहापडचा पोळा व्यवस्थित पार पडित आहे। मी चेतन अनिल खंडाळकर, पहापड येथील तंटामुक्ती अध्यक्ष आहे। आमच्या गावचा पोळा पारंपरिक पद्धतीने पहिले होत होता, आता हरास पद्धतीने सुरळीत सुव्यवस्थित चालू आहे। ओके।